नमस्कार मंडळी. पुरोगामी जगतामध्ये हिंदुत्वावर शंका, हिंदुत्वावर आक्षेप आणि हिंदुत्वावर शिवीगाळ हे प्रकरण नेहमीच चाललंय. पुराणातल्या व्यक्तिरेखा, कथा आणि पात्र यांना घेऊन हिंदू जीवन पद्धतीवर, हिंदू धर्मावर नेहमीच आक्रमणं केली जातात. कधी राम, कधी कृष्ण, तर कधी वेगवेगळे अवतार यावरती शिवीगाळ करणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे. हे आक्षेप ज्या घटनांवर आधारित आहेत ते आक्षेप, घटना आणि याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणारी ही वेगळी मालिका, जिचं नाव आहे म्हणजे नेमकं काय, आणि तीच घेऊन तुमच्या समोर आम्ही आलो आहोत एक एक घटना अधिक स्पष्ट करून सांगण्यासाठी, एक एक आक्षेपाचं निराकरण करण्यासाठी. एक गोष्ट महत्त्वाची, यामध्ये कोणावर आरोप नाहीत, कोणावर आक्षेप नाहीत, पण जे आक्षेप आहेत त्याचं हे निराकरण. नमस्कार. सत्यनारायण सगळ्यात मोठा आक्षेपाचा मुद्दा आणि तोच आपल्या आज चर्चेचा विषय. सत्यनारायणाची पूजा करून कधी कुणाचं भलं झालंय का? किंवा सत्यनारायणाची पूजा केल्यानं बुडालेला व्यवसाय वर घेता येतो का? बुडालेलं राज्य वर आणता येतं का? असे अनेक प्रश्न आहेत. सत्यनारायणाची पूजा करून भलं झालंय कोणाचं, असाही प्रश्न विचारला जातो. खरं तर सत्यनारायणाची पूजा हे ब्राह्मणांनी आपलं पोट भरण्यासाठी उभं केलेलं कारस्थान आहे, असा देखील आक्षेप आहे. कमाई किंवा भलं झालंच असेल तर ते ब्राह्मणांचं झालं, बाकी कुणाचं नाही. सत्यनारायणाच्या पूजेतून फक्त शोषणच झालं, असाही एक आक्षेप आहे. त्यासोबत आणखी एक प्रश्न आहे, तो म्हणजे ब्राह्मणांच्या घरी कधी सत्यनारायणाची पूजा झालेलं आपण ऐकलंय का? या सगळ्या आक्षेपानंतर ब्राह्मण किंवा हिंदू जीवन पद्धतीतले लोक जराशे संभ्रमित होतात. अरे खरंच आहे, अशी पूजा वाचून, पूजा ऐकून कधी आयुष्याचं भलं होऊ शकतं का? एखादी कथा आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल घडवून आणू शकते का, असाही प्रश्न पडतो. आता या सगळ्या आक्षेप ज्या घटनेवर आधारलेले आहेत ते जरा आपण समजून घेऊया. सत्यनारायणाची पूजा ही स्कंद पुराणातल्या रेवा खंडातली आहे. स्कंद हे कार्तिकेयाचं नाव. कार्तिकेयाच्या नावानं जे पुराण आहे, पुराण म्हणजे कथा ज्यात समाविष्ट असतात ते, त्यातल्या अनेक खंडांपैकीचा एक शेवटचा खंड म्हणजे रेवा खंड. त्या रेवा खंडातली ही कथा आहे. पुराणातल्या कथा म्हणजे नेमकं काय असतात, तर पुराणातल्या कथा या मार्गदर्शनासाठीच्या असतात. अगदी सोपं व्हावं म्हणून सांगतो, जशा इसापनीतीच्या गोष्टी आहेत तशी ही स्कंद पुराणातल्या किंवा वेगवेगळ्या पुराणातल्या कथा आहेत की ज्या आपल्या लोकांना जगण्यासाठीचं मार्गदर्शन करू शकतील. यापेक्षा या कथांची वेगळी भूमिका असत नाही, असं माझं मत आहे. आता जाऊया आपण ही कथा काय आहे त्या विषयाकडे. ही कथा दोन व्यक्तींची आहे. एक आहे साधुवाणी आणि दुसरा आहे तो राजा. राजा आणि व्यापारी या दोन व्यक्तींची ही कथा. राज्य आणि व्यापार चालवायचं असेल तर सत्य, सातत्य, सचोटी आणि संयम या गोष्टी असायलाच हव्यात. म्हणजे तुम्ही सत्यानं कारभार करत असाल तर तुमचा व्यापार वाढतो, सातत्य ठेवत असाल तर व्यापार वाढतो, सचोटी ठेवत असाल तर व्यापार वाढतो आणि संयम ठेवत असाल तर व्यापार वाढतो. राज्याचंही असंच आहे. राजाच्या भूमिका सत्य असली पाहिजे. सत्य भूमिकेत सातत्य हवं, सचोटी हवी आणि संयम देखील हवा. हे राजा आणि व्यापाऱ्याकडे नसलं की राज्याची नौकाही बुडते आणि व्यापाराची नौकाही बुडते. जर याच सत्य, सातत्य, सचोटी आणि संयमाला घेऊन व्यापारी आणि राजा काम करणार असतील तर या दोन्हीची बुडालेली नौका वर येते. पूजेचा प्रसाद हे संयमाचं प्रतीक आहे, तर सत्य, सातत्य आणि सचोटी हे मार्गदर्शक तत्व आहेत. एखाद्या पुराणामध्ये
सत्य, सातत्य, सचोटी, संयम अशासारखे शब्द घालून जर मार्गदर्शन करायचा प्रयत्न केला तर ते समाजमनात तेवढ्या लवकर भिनणार नाही, म्हणून त्याची जोड धार्मिकतेशी दिली जाते आणि तशा अर्थाच्या कथा सांगितल्या जातात. याच कथांचं श्रवण करणं, अनुपालन करणं आवश्यक असतं. पण आपण श्रवण, अनुपालन, स्मरण ठेवण्याच्या ऐवजी त्याचं पाठांतर करायला लागलो आणि या पाठांतराला पुन्हा पुन्हा म्हटल्यानंतर दैवी कृपा होते असा विश्वास ठेवायला लागलो. खरं तर दैवी कृपा ही स्मरणातून, अनुकरणातून होत असते. कारण मांगल्य येतं, चांगुलपण येतं, भरभराट येते ती अनुकरणातून, ती पारायणातून नव्हे. हे ज्या दिवशी आपल्याला समजेल तो दिवस सुदीन म्हणावा. आणि वारंवार केल्या गेलेल्या कृतीमुळं काही पोटभरू मंडळींनी सत्यनारायणाची पूजा वाचली की आयुष्याचं भलं होतं असं सांगायला सुरुवात केली आणि शॉर्टकटवाल्या मंडळींनी ते मानायला सुरुवात केली. हीच खरी अडचण आहे. सत्यनारायण म्हणजे नेमकं काय, तर जीवनासाठी दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचं अनुपालन करणे, अनुकरण करणे, आचरणात आणणे होय. नमस्कार.